बहुचर्चित लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनेनंतर महाराष्ट्र शासनाने 60 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे। राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा हेतू असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलंय। 14 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने याबाबत शासन निर्णय जाहीर केलाय। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे ही योजना राबवली जाणार आहे। योजनेत भारतातील एकूण 73 आणि महाराष्ट्रामधील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे। परिशिष्ट अ आणि ब अशा दोन भागात देशातील आणि राज्यातील धार्मिक पर्यटन स्थळांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय। देशातील 73 धार्मिक ठिकाणांचा यात समावेश करण्यात आलाय। त्यात प्रामुख्याने वैष्णोदेवी, अमरनाथ, केदारनाथ, अयोध्या, वाराणसी, सोमनाथ, शबरीमाला, मीनाक्षी मंदिर यांचा समावेश आहे। तर राज्यामधील 66 स्थळांमध्ये प्रामुख्याने सिद्धिविनायक, अष्टविनायक, ज्योतिर्लिंग, ज्योतिबा, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका माता, दीक्षाभूमी या ठिकाणांचा समावेश आहे। मात्र या योजनेत समाविष्ट केलेल्या तीर्थस्थळांमध्ये मुस्लिम धर्मियांचं केवळ एकच तीर्थस्थळ असल्यामुळे मुस्लिम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नेमकी ही योजना काय आहे, या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल, याची पात्रता काय आहे आणि मुस्लिम नेत्यांनी याबाबत का नाराजी व्यक्त केली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या लाडकी बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेबाबत राज्यभर बरीच चर्चा झाली। आता मध्य प्रदेश सरकारने 2012 साली सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचंही अनुकरण महाराष्ट्र सरकारने केलंय। ज्यांचं वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक विवंचनेमुळे राज्यातील तसेच देशातील प्रमुख तीर्थस्थळांना भेट देण्याची इच्छा अपूर्ण राहते। त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे। आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नांद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारची योजना असावी असा प्रस्ताव मांडला होता। त्यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली। आता कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात ते बघूया। नंबर 1, तो व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे। नंबर 2, त्या व्यक्तीचं वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे। नंबर 3, त्या व्यक्तीच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं। आता कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ते बघूया। नंबर 1, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात ते अपात्र असतील। नंबर 2, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती राज्य किंवा केंद्र शासनाची कायमस्वरूपी कर्मचारी किंवा लाभाच्या पदावर असतील ते लाभार्थी अपात्र असतील। नंबर 3, आजी माजी आमदार आणि खासदार यांच्या कुटुंबातील व्यक्ती योजनेसाठी अपात्र असतील। नंबर 4, त्या व्यक्तीकडे स्वतःची किंवा अथवा त्यांच्या कुटुंबियामध्ये 4 व्हीलर असेल तर तो व्यक्ती अपात्र असणार आहे। नंबर 5, लाभार्थी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असावा, तसेच कोणत्याही संसर्गजन्य अथवा दुर्धर आजाराने तो ग्रस्त नसावा। नंबर 6, खोटी माहिती देऊन किंवा एखादी माहिती लपवून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला योजनेमधून कायमचं वंचित ठेवण्यात येईल। आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघूया। पात्र लाभार्थी ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात आणि जे ऑनलाईन अर्ज भरू शकत नाहीत ते जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकतात। अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य असेल। अर्जदाराने उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, त्यामुळे त्याचा फोटो काढता येईल आणि KYC करता येईल। आता कोणती आवश्यक कागदपत्रे यासाठी लागतील ते बघूया। नंबर 1, रेशन कार्ड। नंबर 2, स्वतःचं आधार कार्ड। नंबर 3, रहिवासी प्रमाणपत्र। नंबर 4, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेलं कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड। नंबर 5, वैद्यकीय प्रमाणपत्र। नंबर 6, पासपोर्ट आकाराचा फोटो। नंबर 7, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक। नंबर 8, सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबत हमीपत्र। आता या योजनेबाबत काही आक्षेप आहेत ते बघूया। या योजनेबाबत मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय। समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी सर्वप्रथम या प्रकरणाकडे लक्ष दिलं। ते म्हणाले,
योजनेचा प्रस्ताव मांडणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी प्रस्तावात योजनेचा लाभ हिंदू, शीख, जैन, ईसाई आदी धर्मियांना होईल असं सांगितलं, पण त्यांनी मुद्दाम मुस्लिम धर्माचा उल्लेख टाळला. त्यामुळे या योजनेमागे त्यांचा हेतू चांगला नसल्याचं दिसून येतंय. याबाबत मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि संबंधित प्रकार लक्षात आणून दिला. मात्र मुख्यमंत्र्यांनी हुशारीने केवळ तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अजमेर दर्ग्याचा समावेश करून सारवासारव केली. अर्थात हा सरळ सरळ भेदभाव आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम तीर्थस्थळ आहेत, पण त्यांचा समावेश करण्यात आला नसल्यामुळे आमदार रईस शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. MIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही या योजनेवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. ते म्हणाले, 2 मुस्लिम, काही गुरुद्वारा आणि चर्च वगळता या योजनेसाठी निवडलेली सर्व तीर्थस्थळं हिंदूंचीच आहे. हा भेदभाव नाही का? याला रेवडी कल्चर म्हणाल का? खरे श्रद्धाळू स्वखर्चाने तीर्थस्थळी जाऊ शकतात अशी टीकाही त्यांनी केली. या तीर्थदर्शन योजनेबद्दल आणि मुस्लिम नेत्यांनी त्यावर नोंदवलेल्या आक्षेपाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.